संपूर्ण उद्देशून भगवंत म्हणाले जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थीय अधार्मिक होतात. म्हणून ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्षुंनो त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात. जेव्हा राजा आणि त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडली असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरे दिसतात. त्याप्रमाणे माणसामध्ये ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने